खेळाडू त्वरित समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. शैलेश आणि संजय सलामीची जोडी मैदानावर आलेली आहे, आपण पाहतोय. आणि सदानंद या ठिकाणी गोलंदाजीची भूमिका पार पाडणारे पाहूया. सदानंद हा नेहमीच आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करत आलेला आहे. एक नावाजलेला खेळाडू आहे तालुक्यामधला 40+ जबरदस्त खेळाडू सदानंद, त्याला नेहमीच पाहत असतो. चांगली फलंदाजी सुद्धा तो चांगलीच करत असतो. या ठिकाणी मुकेश सुद्धा आहेत. मुकेश एक जबरदस्त नावाजलेला खेळाडू आहे. कालिका माता कालवार या संघाचे बरेचसे असे खेळाडू आहेत. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण करत असतात. चांगलं नावाजलेले दोन्ही संघ या ठिकाणी. या ठिकाणी सुरुवात होत असताना पहिलं षटक जे पॉवर प्लेचं षटक आहे आणि निश्चितच पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण नेहमीच पाहत असतो 38 सर्कलच्या बाहेर दोन खेळाडू जे आहेत. मिड विकेटला क्षेत्ररक्षण तैनात आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण तैनात आहे. पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहतोय सदानंद कडनं आणि सामोरं जातोय शैलेश. षटकातला पहिला चेंडू आपण पाहिलं, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता. खरं तर फुटवर्क पाहायला मिळालं, बॅटच्या पट्ट्यात घेऊ शकलेले नाहीयेत. सदानंदला माहिती आहे की ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकू तर निश्चितच चांगल्या टप्प्याची गोलंदाजी होऊ शकेल. खरोखरच चांगला टप्पा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. त्याच्याकडनं सुरुवात डॉट चेंडूने. पुढचा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट खेळलेला आहे. हवेत असताना अप्रतिम झेल आणि फलंदाज फेल. मला वाटतं मुकेश त्या ठिकाणी आहे. मुकेश, मी मगाशीच म्हटलं की मुकेश हा असा खेळाडू आहे एखाद्या नवख्या तरुणाला सुद्धा लाजवेल अशी फिटनेस आहे. नेहमीच चांगला त्याचा स्टॅमिना आपण पाहतो. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. खरं तर हवेत चेंडू असताना कठीण असा झेल होता. आपण पाहिलं चांगला झेल, चांगला जज केला. आणि या सगळ्या गोष्टींसाठी जरूर नेहमीच प्रॅक्टिस, सराव खूप गरजेचा असतो, जो मुकेश नेहमीच करत आलेला आहे. या अगोदर सुद्धा मला असं वाटतं की 4-5 दिवसापूर्वी त्यांच्या गावात सुद्धा एक कालवार प्रीमियर लीगचं आयोजन केलं होतं. त्यामध्ये त्यांनी चांगली बऱ्याचशा सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅचचं सुद्धा पारितोषिक पटकावलेलं होतं. सदानंद एक चांगली सुरुवात करून देतो आपल्या संघासाठी. मी मगाशीच म्हटलं की सदानंद नेहमीच चांगली गोलंदाजी करत असतो. पाहूया या ठिकाणी चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन त्याच्याकडनं. आणि यावेळी आपण पाहू शकाल फलंदाज मात्र बाद, कॉट बिहाइंड. यष्टीरक्षकाच्या हातात सुरक्षित जाऊन चेंडू आपण पाहिलं, बॅटला स्पर्श करून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेलाय. कोणत्याही प्रकारची चूक पाहायला मिळाली नाही. याने योग्य अतिशय सुंदर असा झेल पाहायला मिळाला. सदानंद याला दुसरं यश मिळतंय. या अगोदर सुद्धा त्याने झेल बाद केला. आपण पाहिलं शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये मुकेशने झेल घेतला आणि आता आपण पाहिलं स्वतः यष्टीरक्षक किशोर याने अतिशय चांगला झेल पकडला. सुरुवात अतिशय चांगली करून देत असताना सदानंद आपल्या संघासाठी. परंतु या ठिकाणी जयहनुमान गोवे या संघाला पार्टनरशिपची गरज आहे. स्वतः कॅप्टन आता त्या ठिकाणी येतोय फलंदाजीसाठी. स्वतः कॅप्टन. हवेत फटका असताना पाहिला आपण मिडॉनला क्षेत्ररक्षण तैनात आहे. एका धावेत समाधान मानावं लागेल. सुनील त्या ठिकाणी आलेला आहे नवीन फलंदाज. स्ट्राईकला सज्ज होत असताना पंचांकडनं गाठ घेत असताना राजेंद्र स्ट्राईक वर आहे. सदानंद पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू हवा तसा बॅटच्या पट्ट्यात नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहिलं. स्वतः कॅप्टन त्या ठिकाणी डेंजर एंडला धावत होते, परंतु यष्टांना चेंडू फेकू शकले नाहीये. जीवनदान मिळालं निश्चितच. स्ट्राईकला रोटेट केले. आता धाव संख्या झालेली आहे फक्त 2. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खास करून फलंदाजी हवी तशी पाहायला मिळाली नाही. शैलेश आणि संजय तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. ब्लॉकहोलमध्ये चेंडू होता, आपण पाहू शकाल जमिनी लगतचा फटका. शॉर्ट फाईन लेग मध्ये चांगलं दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत असताना आणि मात्र फलंदाज या ठिकाणी धावचित बाद.
बाद होणारा फलंदाज राजेंद्र. चांगली सुरुवात करून दिलेली आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा आपल्या खर्च केलेल्या आहेत त्या 3 आणि महत्वाची गडी सुद्धा बाद केली. आपण पाहिलं या अगोदरचा विकेट धावचित बाद असल्या कारणामुळे सदन यांनी 2 गडी बाद केलेले आहेत आणि एक आपण धावचितच्या स्वरूपात गडी बाद होत असताना आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये हवा तसा फायदा उचलता आला नाहीये तिघाही फलंदाजांना. सुरुवात या ठिकाणी मी तर म्हणेन गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली करण्यात आलेली आहे. चांगली सुरुवात या ठिकाणी कालिका माता कालवार संघाची होत असताना पाहिली. परंतु या ठिकाणी जवानमान गोवे संघाला कुठेतरी चांगल्या सुरुवातीची गरज आहे. अजूनही त्यांच्याजवळ 3 षटकं शेष आहेत. धावा बनवाव्या लागतील. प्रत्येक चेंडूवर जरी एक जरी धाव घेतली तरी एक समाधानपूर्वक कामगिरी होऊ शकेल, पाहू शकाल आपण. तो प्रयत्न निश्चित करावा लागेल आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल, जेव्हा जेव्हा खराब चेंडू मिळेल त्यावेळी त्या ठिकाणी पूर्ण फायदा उचलावा लागेल फलंदाजांना. गोलंदाजीसाठी येतील दुसरं षटक धर्मेश घेऊन येत आहेत आणि सामोरं जाईल फलंदाज स्वतः कॅप्टन जहानमान संघाचा त्या ठिकाणी कर्णधार सज्ज होत असताना स्ट्राईकवर. मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे सुनील जवळ. मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. बॅटच्या पट्ट्यात आला तर निश्चितच मोठा फटका पाहू शकाल. क्षमता आहे. पाहूया काय घडतंय. यावेळी मात्र ड्राईव्ह केलेला आहे ऑन साइडला मुकेश. चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना पाहू शकाल आपण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल मात्र या ठिकाणी फलंदाज बाद. सुनील या ठिकाणी बाद होतोय. दिलीप पाटील आपल्या संघातले जवानमान गोवे संघाचे सध्या आता या ठिकाणी खेळत नाही पण त्यांच्या सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून ते पाहत असतील निश्चितच. खूप खूप धन्यवाद. यूट्यूबच्या माध्यमातून असे बरेचसे प्रेक्षक वर्ग हे सामने पाहत आहेत. पुन्हा एकदा मी त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतोय हा सामना कालिका माता कालवार विरुद्ध जवानमान गोवे संघामध्ये सामना चालू आहे. टॉस जिंकल्यानंतर कालिका माता कालवार संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना पाहतोय आपण. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. धर्मेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. नवीन फलंदाज मैदानावर आलाय आता संदीप. जवानमान गोवे संघाचा संदीप. मोठे फटके खेळण्याची क्षमता पाहूया यावेळी काय करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळी आपण पाहिलं ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला ठेवलं होतं. गुडलेनवर टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. पंचांकडे अपील केलं गेलं होतं आणि पंच या ठिकाणी आपल्याला दर्शवतात फलंदाज त्या ठिकाणी जेलबाद होतोय. एका पाठोपाठ एक आपण पाहतोय फलंदाज बाद होत असताना खरोखर आपण पाहिलं एक विचार केला तर जवानमान गोवे संघ या ठिकाणी कुठेतरी बॅकफुटवर पाहायला मिळतोय. हवी तशी फलंदाजी पाहायला मिळत नाहीये. फक्त धावा झालेल्या आहेत त्या 4 आणि महत्वाची गडी 5 बाद झालेल्या. टॉप ऑर्डरची फलंदाजी पूर्णपणे निष्फळ ठरलेली आहे. काही चांगलं योगदान पाहायला मिळालेलं नाहीये टॉप ऑर्डर फलंदाजीचं. खरं तर पहिल्या षटकामध्ये पाहिलं आपण सदाने याने महत्वाची गडी बाद केले. 2 झेलबाद झाले होते. एक धावचित बाद झाला होता. त्यानंतर आपण पाहतो धर्मेशला एक चांगली उत्तम दर्जाची गोलंदाजी. सदानंदच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी धर्मेशचा. जवानमान गोवे या संघाला टॉप ऑर्डरचे फलंदाज हवं तसं योगदान करू शकलेले नाही. परंतु आता या ठिकाणी मिडल ऑर्डरचे फलंदाज जे आहेत त्यांना कुठेतरी या डावाला सांभाळावा लागेल. धावा बनवाव्या लागतील. धावांची गरज आहे या ठिकाणी आता जवानमान गोवे संघाला. मी तर म्हणेन की जरी प्रत्येक चेंडू एक धाव घेण्याचा जरी प्रयत्न केला तरी एक चांगली धावसंख्या उभारू शकतील जवानमान गोवे संघ. पाहूया काय घडेल काय बिघडेल. स्ट्राईकला सज्ज होत असताना फलंदाज ज्यांचं नाव आहे बंडू. नॉन स्ट्राईकला त्यांच्यासोबत आहेत संदीप. दोघांना चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. खरं तर जवानमान संघ गोवे संघाला पार्टनरशिपची आवश्यकता आहे. ऑन साइडला आपण पाहू शकाल डीप स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. डीप मिड विकेटला आहे, डीप फाईन लेगला आहे, लॉंग ऑनला आहे. जवळजवळ आपण पाहू शकाल 5 खेळाडू तैनात आहेत ऑन साइडला. पुढचा चेंडू या ठिकाणी धर्मेशकडनं आणि आपण पाहू शकाल
बॅटला स्पर्श करून सरळ यष्टीरक्षकाच्या हातात सुरक्षित जाऊन चेंडू पोहोचतोय आणि पुन्हा एकदा हादरा बसतोय. जवळजवळ आपण पाहू शकाल 6 गडी बाद झालेले आहेत आणि धाव संख्या जी फक्त झालेली आहे 4. आता खरोखरच असं वाटतंय की धावा विकेटचा पिछा करतायत की विकेट धावांचा पिछा करतायत. एका पाठोपाठ एक गडी या ठिकाणी बाद होत असताना आपण पाहतोय. खरोखरच उत्तम दर्जाची कामगिरी हे या ठिकाणी गोलंदाजीच्या माध्यमातून होत असताना धर्मेश आपण पाहतोय चांगल्या टप्प्याची गोलंदाजी करतोय. कोणत्या प्रकारची संधी दिली नाहीये. उलट या ठिकाणी आपण पाहतोय गडी बाद होत असताना जानमान गोवे हा संघ अतिशय बिकट परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय आणि हा हॅट्रिक चेंडू असणार आहे. धर्मेश पाहूया या ठिकाणी सरपंच उपसरपंच या चषकामध्ये का हा पहिला गोलंदाज ठरतोय जो की हॅट्रिक पुरी करेल. पाहूया आपण. धर्मेशला हॅट्रिकची संधी आहे. वेलकम गणेश. नवीन फलंदाज मैदानावर आले जगताप. GTCच्या माध्यमातून एक जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. यूट्यूबच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक वर्ग सुद्धा सामन्याचा आनंद लुटत असताना पुढचा चेंडू हॅट्रिक चेंडू. यावेळी आपण पाहू शकाल ऑफ स्टंपला थोडासा मिस करून चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. फलंदाज मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता. चेंडू उकतोय. कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये चेंडू आणि बॅटमध्ये. अतिशय चांगल्या टप्प्याची गोलंदाजी होत असताना धर्मेशकडनं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना यावेळी आपण पाहू शकाल ड्राईव्ह केल्या ऑन साइडला. मिड विकेटचा खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे. पाहूया दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल आणि 2 धावा सहज घेतल्या जात असताना आपण पाहिलं दुसरं षटक प्रगतीपथावर धर्मेशकडनं पाहायला मिळतोय. धाव संख्या आतापर्यंत जे हनुमान गोवे टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना झालेली आहे ती 6. ऑफस्टंपच्या बाहेर बॅटच्या मधोमध घेतला हवे चेंडू असताना पाहूया आणि हा आपण पाहू शकाल सीमारेषा बाद चौकार. बॅटच्या मधोमध घेतला मिडल केलं. चांगला फटका पाहायला मिळाला. अशीच फटकेबाजी खरं तर गरज आहे. फटकेबाजी चौकार मिळाला आपल्याला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचलेली आहे. अजूनही 2 षटकं शेष आहेत आणि पुढील 2 षटकास निश्चितच चांगली कामगिरी करून दाखवावी लागणार आहे फलंदाजांना. निदान या ठिकाणी आपण पाहू शकाल 2 षटकांमध्ये जर कमीत कमी 15-20 धावा जरी आल्या तरी आपण पाहू शकाल धावसंख्या फलकावर 30 ते 28 धावा येऊ शकतात. पण चांगली कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. खरं तर बिकट परिस्थितीमध्ये असताना मार्ग काढणं गरजेचं आहे. फलंदाजांना टिकून राहणं गरजेचं आहे. फलंदाजांनी प्रत्येक चेंडूवर धाव कशी मिळेल त्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि खराब चेंडू येईल ज्या वेळी. या ठिकाणी ओव्हर संपलेली आहे. षटक संपलेलं आहे. आपण विश्लेषण करू. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं 1 धाव. दुसऱ्या चेंडूवर आपण पाहिलं विकेट. तिसऱ्या चेंडूवर सुद्धा विकेट. चौथ्या चेंडूवर डॉट चेंडू. 5वा चेंडू 2 धावा आल्या आणि 6व्या चेंडूवर चौकार. अशा पद्धतीने आपण पाहिलं विश्लेषण आणि षटक संपलेलं आहे. आता तिसरं षटक पाहूया कुठला गोलंदाज या ठिकाणी येईल. मला वाटतं सुनील येईल या ठिकाणी. सुनीलला गोलंदाजीसाठी आणलेलं आहे. बॉलर या ठिकाणी सुनील ठाकरे आलेले आहेत. सुनीलचा सुद्धा चांगला प्रयत्न असेल. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज जे आहेत ज्यांचं नाव आहे जगताप आणि स्ट्राईकला आहे संदीप. तिसरं षटक या ठिकाणी सुनीलकडनं.
शॉर्टपिच चेंडू आणि जबरदस्त स्क्वेअर कट केलाय, फ्लॅशी स्क्वेअर कट. एक धाव जोरात पाहून काढले, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल. दुसरी धाव सुद्धा त्या ठिकाणी सहज घेतली गेलेली आहे. धीम्या गतीचा थ्रो आला, यष्टीरक्षकाने त्या ठिकाणी चेंडू हातात घेतला, परंतु 2 धावा पूर्ण झाल्या होत्या. कुठेतरी असंच या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल. सिंगल्सला डबल मध्ये कन्वर्ट करावा लागेल, डबल्सला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करावा लागेल. खराब चेंडू आल्यावर चौकार मारावा लागेल. ती काबिलियत आहे, ती खासियत आहे. आता जे 2 खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता सुद्धा आहे. या दोघांनाही टिकणं गरजेचं आहे. फलंदाजी चांगलं करणं गरजेचं आहे. जबाबदारी आहे दोघांवर मोठी. पुढचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर. पुढे मारण्याचा प्रयत्न आणि यावेळी शॉर्ट पूल केलाय. चेंडू सरळ स्क्वेअर लागला गेला होता. पाहूया दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत असताना पाहूया. हो, काय जबरदस्त कमालीची रनिंग बिटवीन द विकेट आहे. खरं तर या ठिकाणी मी तर म्हणेन जगतापला दाद द्यावी लागेल. चांगलं कॉलिंग केलं, त्याला माहिती होतं की ही धाव होऊ शकेल आणि त्या आत्मविश्वासाने त्या ठिकाणी सुरुवात केली, कॉलिंग केलं आणि आपण पाहिलं त्याला साथ सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे संदीपने. कॉलिंग केलं जगतापने, तिसरी धाव होऊ शकते, प्रयत्न केला आणि चांगली असंच कॉलिंग असणं गरजेचं आहे. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुपर. धावसंख्या 3 धावांसोबत होती, आता 15. कुठेतरी आता पुढे वाटचाल करत असताना संघ या दोघांवर मोठी जबाबदारी येऊन ठेपलेली आहे. चांगली कामगिरी करत असताना दोघे जण आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा सुनील आपल्या गोलंदाजी मार्कवर. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू होता आणि यावेळी बॅटला स्पर्श करून जातोय चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आणि सुनील सारखा मोठा माफ करा जगताप सारखा या ठिकाणी मोठा खेळाडू बाद होता असताना आपण पाहिलं. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू होता, खरोखर आमंत्रित केलं होतं. गोलंदाजाला माहिती होतं कुठेतरी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होईल. चांगल्या टप्प्याची गोलंदाजी झाली. पाहिलं आपण गुडलँडवर टप्पा पडल्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बॅटला स्पर्श करून यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू गेला आणि जगताप सारख्या मोठ्या खेळाडूची खेळी या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे. मित्र हो, आजच्या दिवसभरातला हा 4था सामना आपण पाहतोय. या अगोदर सुद्धा 3 सामने खेळवण्यात आले. अतिशय चांगले सामने पाहायला मिळाले आपल्याला. नवीन फलंदाज मैदानावरील ज्यांचे नाव आहे तानाजी या ठिकाणी आलेले. पंचांकडनं गाठ घेत असताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू या ठिकाणी तानाजीसाठी. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू अतिशय जबरदस्त कट केलाय. पाहू शकाल बॅकवर्ड ऑफ द पॉइंट त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खरं तर चेंडूला अडवलं त्या ठिकाणी पायाने. सदानंद त्या ठिकाणी होता. जवळजवळ 1 धाव त्यांनी आपल्या संघासाठी वाचवली. 3 धावा चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. धावसंख्या झालेली आहे 3 धावांसोबतच 18 धावा झालेल्या आहेत. आता तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही या तिसऱ्या षटकातले काही चेंडू जवळजवळ 2 चेंडू शेष आहेत. सदानंद या ठिकाणी स्वतः आता शॉर्ट पॉइंटला तैनात होत असताना पाहतो आपण त्यांना. यावेळी पुन्हा एकदा शफल झाले होते परंतु बॅटच्या पट्ट्यात घेऊ शकलेले नाहीये. निर्धाव असा चेंडू डॉट चेंडू टाकला गेला. चांगली वापसी करत असताना पाहिला आपण. पुढून मारण्याचा प्रयत्न, बॅटला स्पर्श करून पुन्हा एकदा आपण पाहू शकाल चांगला झेल यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. या ठिकाणी संदीप बाद झालेला आहे. संदीप बाद झालेल्या जवळजवळ त्याने धावा बनवल्या. एकूण 5 धावा बनवल्या. जवळजवळ 8 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 18. खरं तर आपण पाहिलं सुरुवात झाली होती गडी बाद होण्याची पहिल्या षटकापासून. 3 गडी बाद झाले होते पहिल्या षटकामध्ये जवळजवळ. नंतर आपण पाहिलं धर्मेशने सुद्धा महत्त्वाचे गडी बाद केले होते.
आणि आपण पाहतो प्रत्येक गोलंदाजांनी या ठिकाणी गडी बाद केलेला आहे, विकेट घेतलेला आहे. याचा अर्थ प्रत्येक गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. आता या ठिकाणी मुकेश गोलंदाजीची धुरा सांभाळेल. नावाजलेला खेळाडू आहे मुकेश, चांगला फिटनेस आहे मुकेश जवळ, चांगला स्टॅमिना आहे. गोलंदाजीचे मार्कवर आपण पाहतो मुकेश यांना आणि समोर जातील फलंदाज. स्ट्राईकला असणार आहे तानाजी. अतिशय भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय मित्र हो. गावदेवी ओवळी 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2022 पहिला दिवस आजच्या ह्या स्पर्धेचा. बरेचसे प्रमुख मंडळी सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेत. मुकेशकडनं पुढचा चेंडू या ठिकाणी स्ट्रोकला चेक केलं, स्वतः फॉलो थ्रू मध्ये मुकेश. एका धावेसाठी प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी होत असताना पाहूया आणि फलंदाज या ठिकाणी धावचीत बाद. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगली कामगिरी करत असताना मुकेश, खरं तर जे या ठिकाणी हवेत चेंडू होता परंतु कठीण असा झेल होता, परंतु चांगला प्रयत्न त्या ठिकाणी. स्वतः चेंडू अडवला, हातात घेतला आणि यष्टीरक्षकाजवळ फेकला आणि आपण पाहिलं धावचीत बाद होत असताना फलंदाज. आता मात्र या ठिकाणी फलंदाज येतील. शेवटची जोडी असणार आहे. जवळजवळ आतापर्यंत गडी बाद झालेले आहेत, 9 गडी बाद झालेले आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावर आपण पाहिलं. मुकेश आणि पहिल्याच चेंडूवर धावचीत बाद केलेला आहे. शेवटचा गडी आता उरलेला आहे संघाचा. पुढचा चेंडू मुकेशकडनं. या ठिकाणी राजू आलेले आहेत. चांगला प्रयत्न होता, लेगस्टम्पच्या खूपच बाहेर. पंच वाईटचा इशारा करतायत. राजू अतिशय जबरदस्त प्रसिद्ध स्कोरर आहेत. बऱ्याचशा अशा मोठ्या टुर्नामेंटमध्ये त्यांनी चांगली स्कोरिंग केलेली आहे. चांगले स्कोरर आहेत ते. आणि फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना आणि सोबतच या ठिकाणी जानमन गोवे संघ ऑल आउट झालेला आहे. धावसंख्या त्यांची झालेली आहे ती 20 आणि 21 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. आतापर्यंतचा हा लोवेस्ट स्कोर आपण पाहू शकाल जो की केलेला आहे जानमन गोवे या संघाने. या ठिकाणी आपण पाहू शकाल आता कालिका माता कालवार या संघासमोर 21 धावांचं लक्ष असणार आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. सदानंद, धर्मेश तसेच सुनील आणि मुकेश या चारही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. प्रत्येकाने आपल्या या ठिकाणी प्रत्येक आपापल्या षटकामध्ये गडी बाद केले आणि आपण पाहिलं 21 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे प्रथम फलंदाजी करत असताना जानमन गोवे या संघाने. खरं तर 40+ खेळाडू ज्या वेळी खेळत असतात त्यावेळी खरोखरच विशेष असं कौतुक करण्यासारखी गोष्ट म्हणजे ते नेहमी प्रॅक्टिस करत असतात. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आणि आजच्या या धावपळीच्या जगामध्ये खरोखरच जसं वय वाढतं त्या पद्धतीने वयाच्या सोबतच फिटनेसची सुद्धा काळजी घ्यायला हवी. आणि खरोखरच सगळ्यांमध्ये आपण 40+ जे खेळाडू आहेत फिट आहेत. आणि हेल्थ इज वेल्थ असं म्हणतात नाही का की तर या ठिकाणी 21 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे प्रथम फलंदाजी करून जानमन गोवे संघाने. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल कालिका माता कालवार या ठिकाणी फलंदाजीसाठी येतील. तेव्हा पाहूया आपण ते कशा पद्धतीने चेस करतील आणि ते सांगण्यासाठी मायक्रोफोनवर येतील. एक सुप्रसिद्ध आवाज, जबरदस्त आवाज, मराठीचे अस्खलित कॉमेंटेटर आमचे मार्गदर्शक मोहनदादा भोईर सरांकडे जाऊया. थँक्स, धन्यवाद संदीपजी बागुल. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं मनापासून स्वागत. मित्र, आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स
ओवळी 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2022. हॅलो हॅलो विजेचं मापक लक्ष फक्त आणि फक्त 21 धावांचं. सलामी जोडी आपण लगेच मैदानामध्ये उतरायची आहे. कलवार संघाचा कॅप्टन विजयासाठी एक मापक लक्ष फक्त आणि फक्त 21 धावांचं. तर सलामी गोलंदाज देखील आपण पाहतोय. संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज कॅप्टन सुनील भगत. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक करतात तो सुनील. चला कालवार संघाच्या कॅप्टनला देखील विनंतीशील आपण लगेच यायचं आहे. आपली सलामी जोडी विनाविलंब आपण मैदानामध्ये रवाना करायची आहे. हॅलो गावदी पोर्ट्स रांजोळी संघाचा कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वतारीमध्ये राहायचं आहे. चालू सामन्यातील विजेता संघ लगेच आपल्याशी सामना असेल त्या अनुषंगाने आपण आपल्या पूर्वतारीमध्ये राहायचं आहे. सलामी जोडी आपण पाहतोय कालवारे संघाची सुनील आणि किशोर. हॅलो सुनील बॉलर सुनील आहे. नॉनस्टिकला सुनील आहे. स्ट्राईकला किशोर आहे. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक आता तो गोलंदाज सुनील. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी देखील असेल या ठिकाणी किशोर याला नॉनस्टिक सुनील आहे. पहिला चेंडू पेस करतोय आणि पहिल्या चेंडू अतिशय सुरेख सुंदरसा फटका देखील आहे. मात्र फटका पासतोय. अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय. महत्वाचा फलंदाज बाद होतोय सुनील. शतरक्षी व्यूहरचना देखील आपण पाहिली होती. महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय किशोर. नेक्स्ट न्यू बॅट्समन नरेश येतोय. फटका उत्तम होता. प्लेसमेंट चांगल्यानंतर चेंडू आपण पाहिलो ऑन साईडला गेला होता. मिड विकेट सीमारेषेवर कुठंतरी क्षेत्ररक्षण तैनात होतं. कुठल्या प्रकारची चूक नाही आहे. अचूक असेल चेंडूला कलेक्ट केलं जातं. महत्त्वाचा फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद होतोय सुनील. नेक्स्ट न्यू बॅट्समन नरेश येतोय. चेंज ऑफ पेस परिवर्तन थोडंसं आपण पाहिलं होतं. चेंडूची गती कुठेतरी कमी केली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील पाहिला होता. फलंदाजामध्ये चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. तर मात्र वारंवार थोड्याशा चुका आणि चुका आपण पाहतो या ठिकाणी. फलंदाज मला वाटतं थोडासा स्टेप आउट झाला होता चेंडू. स्टंपिंग हिट विकेट सॉरी मला वाटतं या ठिकाणी फलंदाज हिट विकेट स्वरूपाने बाद झालेला आहे. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागतोय कालवार संघाला. बघा जरी धावा कमी असल्या तरी मात्र सामन्यामध्ये थोडीशी रंगत आणि चुरस देखील आपण पाहतोय. सहजासहजी हार स्वीकारणारा संघ देखील नाही आहे जनमान गोवे संघ. धावा आहेत ते फक्त 21. लो स्कोरिंगचा आपण सामना पाहतोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन मुकेश येतोय. बघा ज्याप्रमाणे सुरुवात झाली होती कालवार
संघाच्या अगेन्स्ट खेळताना जर्मन गोवे संघाची, कारण पहिल्या षटकातल्या पहिल्या दोन फलंदाजी शून्यावर बाद झाले होते आणि तेच सिच्युएशन आपण या सामन्यामधून देखील पाहतोय. कुठल्या प्रकारचे धावा नाही, दोन मुकेश येतोय नेक्स्ट बॅट्समन. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे मुकेश. अगेन्स्ट गोलंदाज सुनील. ऑन सेटचा फटका मुकेशच्या बॅटमधून वन बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू जातोय सीमारच्या बाहेर चौकार. कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण नव्हतं, खाली क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. सीमारीच्या बाहेर जाणारा चौकार मुकेशच्या बॅटमधून येतोय. या चौकारानं मुकेश देखील आपलं स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि संघाचा देखील श्रीगणेश होतोय. या 4 धावेने धावसंख्या होती 2/4. चेंडूला सुंदरसा ऑफड्राईव्हचा फटका आपण पाहिला. चेंडू मिडऑफला जातोय. इनफिल्ड मधून आपण जगताप यांना पाहिलं. चांगले क्षेत्ररक्षण वन बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडूला कलेक्ट केलं गेलं होतं. एक धाव घेण्याची देखील संधी प्राप्त होते. फलंदाज मुकेश याला संघात धावसंख्या एकाने पुढू शकते 5. विजयासाठी एक मापक लक्ष फक्त 21 धावांचं. षटक क्रमांक पहिला पुन्हा एकदा मुकेशच्या बॅटमधून अतिशय चांगला फटका. नरेशच्या बॅटमधून अतिशय चांगला फटका आपण पाहिला होता. 2 धावा देखील मिळतील नरेशला. नरेश देखील आपलं स्वतःचं वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या 2ने पुढू शकते 7. षटक क्रमांक पहिला संपता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली गोलंदाजी देखील आपण पाहिली. या ठिकाणी सुनील याची 2 महत्त्वाचे फलंदाज बाद करून फक्त धावसंख्या आहे ती 7. येणारे चेंडू 18 विजयासाठी फक्त 14 धावांची गरज आहे. दुसऱ्या षटकाला बरोबर वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज राजू. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे फलंदाज मुकेश याला. या ठिकाणी थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. हलक्या बॅटने फक्त चेंडूला थोडंसं स्टिअर केलं होतं. चेंडू कव्हरला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आउटफील्डमधून राजू याचं अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं. या 2 धावांनी संघात धावसंख्या 2ने पुढू शकते. धावसंख्या होते 3-9. विजयासाठी एक मापक लक्ष फक्त आणि फक्त 21 धावांचा. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय 2/9 अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राजू. या ठिकाणी मात्र चेंडू फक्त थोडंसं फ्लिक केलं जातं. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. काय जबरदस्त एफर्ट्स होतं सुनील भगत याचं. मात्र 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संघात धावसंख्या 2ने पुढू शकते ती 11. थोडासा ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. चेंडू मात्र फास्ट गलीमधून रवाना झाला होता. ट्रॅव्हल झाला होता आणि इनफिल्डमधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. एक धाव घेण्याची देखील संधी. एक धावांनी संघात धावसंख्या एकाने पुढे सकते. धावसंख्या होती ती 12. आलू कुठंतरी विजया दिशेने वाटचाल करताना आपण संघ पाहतोय कालिका माता कालबार.
विजयासाठी एक फक्त मापक लक्ष 21 धावांचं. चेंडूला शॉर्ट अँड पुट करण्याचा प्रयत्न, चेंडू ऑनसाईडला येतो. एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेसाठी सहजगत्या प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे सकते ती 14. विजयापासून फक्त 7 धावा दूर आहे. चला रांजोळी संघाचा कॅप्टन आपण देखील टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. फक्त आता वळवळांचं बाकी सगळे आले. ऑनसाईडचा फटका आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र 2 धावा देखील कंप्लीट. विजयासाठी फक्त 5 धावांची गरज आहे. षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज राजू संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज. एक चांगला अनुभव, दांडगा अनुभव ज्याच्या पाठीशी देखील आहे. मुकेशच्या बॅटमधून पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका. चेंडू मिडॉन सीमारेषेकडे येतोय. आउटफील्डमधून देखील चांगले क्षेत्ररक्षण. फेक मात्र थोडीशी रॉंग एंड आणि ज्या ठिकाणी 1 धाव आहे तिकडे 2 धावा कन्व्हर्ट केले जातात. या 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या 2 ने पुढे सकते 18. तर येणारे चेंडू असतील 12. येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी अजूनही 3 धावांची गरज आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज शैलेश. वैयक्तिक पहिला सांघिक शेवटचा अंतिम अखेरचं षटक आता तो गोलंदाज शैलेश. मुकेशच्या बॅटमधून फटका उत्तम होता. प्लेसमेंट चांगलं म्हणता येणार नाही आहे. चेंडू ऑन साईडला जातो. मिड विकेटला आपण पाहिलं होतं क्षेत्ररक्षक दक्ष होता. कुठल्या प्रकारची चूक नाही आहे. अचूक असा चेंडूला कलेक्ट करतोय आणि महत्त्वाचा फलंदाज बाद होतोय मुकेश. नेक्स्ट बॅट्समन प्रकाश. शेणू माता वर्ल्ड संघाने देखील या स्पर्धेमधून आज सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. चेंडूला फक्त ऑन साईडला खेळून काढले. चेंडू शॉर्ट मिड विकेटला जातो. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जात नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सकते ती 19. विजयापासून फक्त आणि फक्त चेंडूला मोठा फटका मारण्याचा मानस नाही. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आल्यानंतर पंच लेग बायचा इशारा करता येईल. निर्वाळा धावसंख्या 1 ने इक्वल होते, बराबर होते. आता विजयासाठी फक्त आणि फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. कोण आहे? and headlock जहनमान गोवे and good luck कालिका माता कालवार. संघाचा कॅप्टन आपण देखील याचा आहे. नाणेफीसाठी हॅडलक राजू. तर सामन्याचे पुरस्कार प्रथम गोलंदाजी करताना ज्यानं अतिशय सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. षटक क्रमांक पहिले ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलं पॉवर प्लेच्या षटका पॉवर ज्यानं पेश केली होती. गोलंदाज सदा ठरतो या स्पर्धेचा फिनिशर. विजयाचं प्लॅटफॉर्म त्याच्याच माध्यमातून या ठिकाणी तयार झालं होतं. कारण की गोलंदाजी करताना फक्त आणि फक्त 3 धाबा आणि 2 महत्त्वाचे फलंदाज ज्याने बाद केले होते. चला कालवार संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर गावदी स्पोर्ट्स रांजोळी संघाचा कॅप्टन आपण देखील याच आहे. चला
चला दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज आपण लगेच यायचं आहे. सामन्याचा पुरस्कारचा मानकरी सदा आपण देखील यायचं आहे.